नमस्कार मंडळी, मी ना माझ्या माहेरी आलेले आहे आणि माहेरी बघा मी लहान असल्यापासून ना एक कोरपडचं रोपटं लावलं होतं आणि एवढं मोठं झालेलं आहे, म्हणजे भरपूर पसरलेलं आहे. खूप खूप छान असं कोरपड आहे बघा. आणि अजून बाकीची झाडं वगैरे आहेत, तुम्हाला दाखवते. रुद्र आणि शौर्यनाथ दोघंही लिंबूच्या झाडाला बघा सगळे असे लिंबू तोडून आले. तर बघू रुद्र, काय हे? ए रुद्र, रुद्र काय सांगत नाही. काय हे, काय दाखव की काय आहे? मामू. मामू. रुद्रला बघा लिंबू म्हणता येत नाही, तुमच्याकडे मामू म्हणतात का लिंबूला? बाळा मामू. हा मामू. दामू म्हणतात बघा रुद्रच्या घरात. काय आहे? मामू. खूप छान असं झाड आहे पेरूचं, तुम्हाला दाखवते की भरपूर भरपूर सारे पेरू लागलेले आहेत. आणि हा एकच तोडलेला आहे मी आता. तुम्हाला बाकीचे पेरू पण दाखवते. छान असे पेरू पिकलेले आहेत, पण माझ्या काही हाताला येत नव्हतं ते. बघा माझ्या हातून खाली निसटला पेरू. खूप छान आणि टेस्टी पेरू आहेत. चला आता ना सगळे पेरू मी तोडून घेते आणि भरपूर भरपूर पेरू लागलेले आहेत, तुम्हाला दाखवते. बघा इतके छोटे छोटे असे पेरू आहेत आणि खायला खूप टेस्टी आहेत पेरू. सीताफळ पण भरपूर लागलेले आहेत सीताफळला. आणि जुलै महिना आहे तरी बघा आता एवढं लवकर सीताफळ आलेले आहेत. हां या शौर्य, सावकाशी या. शौर्य टोपली आणली ना? वहिनी पण ना बाळाला घेऊन आलेले आहेत बरं का इथं पेरूच्या झाडाखाली. आम्ही सर्वजण मिळून, वहिनी, मी, शौर्य, रुद्र आणि शक्ती, आम्ही सर्वजण मिळून ना इथं पेरू आणि सीताफळ वगैरे खात बसलो. आणि खूप छान वाटतं बरं का, असं मळ्यामध्ये ना ताजे ताजे पेरू आणि सीताफळ वगैरे खायला खूप भारी वाटतं. आणि खूप दिवसातून मी मळ्यात असं फिरायला आलेलं आहे. आणि ह्या रुद्र बघा मला इकडे ना खाऊ घालतोय तोंडी वगैरे. आणि भरपूर पेरू लागले होते. आणि आता पावसाळा चालू झाला ना त्याच्यामध्ये किडे पण होतात, पण ह्याच्यामध्ये ना अजिबात आळ्या वगैरे झाल्या नव्हत्या. पेरूमध्ये खूप छान होते पेरू आणि किती मोठे पेरू लागले तुम्ही पाहू शकताय. बघा भरपूर सारी पेरूची झाडं आणि बाकीची जांभळाची झाडं आहेत, आंबा, कैरी सगळे झाडं आहेत बरं का इकडे. आणि हा रुद्र बघा एकटा चाललेला आहे, त्याला कंटाळा आला की तो निघाला. व्हिडिओ